नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदे 1332 म्हणजे मुंबई उच्च न्यायालय मेन हायकोर्ट, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ. ओके, याच्यातून 1332 क्लर्क या पदाच्या जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरणं झालेला आहे. 6 नोव्हेंबर शेवटची, 6 जानेवारी शेवटची तारीख होती. 2026 फॉर्म भरलेले आहेत. नेमका एक्झाम पॅटर्न काय आणि महत्वाचं म्हणजे बुक लिस्ट, परीक्षा कधी होईल? परीक्षा मार्चमध्ये होईल. ओके, असं आपण अपेक्षित धरूयात. तर जवळपास आजपासून जर पकडले तर जवळपास 1-2 महिने 100% मिळत आहेत आपल्याला. 60 दिवस मिळत आहेत. नेमका एक्झाम पॅटर्न काय आहे, बुक लिस्ट काय, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन हे आपल्याला यूज करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, कारण तिथे देखील तुम्हाला काही नोट्स, काही PYQ या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि पुढे व्हॉट्सअपला मला तुम्ही मेसेज करायचा आहे ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह नसेल त्यांनी. चला बघा, आता एक एक सांगतो, परफेक्ट प्लॅनिंग सांगतो, नेमका कसा अभ्यास करायचा आहे यानुसार अभ्यास करा. 100% सिलेक्शन होणार. बघा, पेपर आहे, 90 क्वेश्चन आहेत. ओके, आणि 90 मार्क आहेत. वेळ किती आहे? 1 तास वेळ आहे. पेपर हा सध्या तरी ऑफलाईन होणार आहे. कोर्ट याची परीक्षा घेणार आहे. क्लिअर? एक गोष्ट क्लिअर झाली. चला, आता कुठल्या विषयाला किती एकदा बघूयात आणि त्याच्यानंतर मग मी त्याची बुक लिस्ट आणि नेमका कसा अभ्यास करायचा या 3 फॉर्मॅटमध्ये सांगतो. चला, क्लिअर? बघा, मराठी किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न, 10 मार्क. ओके, याच्यामध्ये ग्रामर येणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड. ग्रामर, व्याकरण येणार आहे याच्यामध्ये. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, समानार्थी, विरुद्धार्थी महत्वाचं आहे. समास आणि प्रयोग महत्वाचं आहे. हे 100% प्रश्न आहे. प्रयोगवरती जास्त बरं आहे, समासावरती 1-2 आहे. प्रयोग जास्त करा, समास प्रयोग झाल्यानंतर करा, म्हणजे त्याचं स्ट्रॉंग करा. त्याला लिहून घ्या. हे टॉपिक मी सांगतोय ते जबरदस्त पद्धतीनं. ओके, तर मराठीचे 10 प्रश्न आहेत. व्होकॅब्युलरी चांगली करा. म्हणजे व्होकॅब्युलरी म्हणजे काय? समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, लिंग, वचन, काळ. ओके, हे टॉपिक करा. बाकी याच्यावरती अजून डिटेल पद्धतीने मराठीचे कुठले टॉपिक याच्यावरती व्हिडिओ टाकतो. फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ टाका म्हणून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. 100% व्हिडिओ येऊन जाईल. 10 प्रश्न. याला काय करायचंय? मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरायचं. ओके, ज्यांच्याकडे कुठलंच पुस्तक नाहीये, कुठलं घेऊ? मोरा वाळंबे सरांचं घेऊ टाका. ओके, सर माझ्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचा आहे, वापर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नवीन घेत असाल तर ही घेऊ शकता. याच्यासाठी या 10 प्रश्नासाठी आता बॅचची गरज नाही, पण आपली मराठीची टीचिंग बॅच आहे जी तुम्हाला सगळे सरळ सेवेला उपलब्ध आहे, ती तुम्ही इथं घेऊ शकता. ऍप्लिकेशनला सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये उपलब्ध आहे. ओके, ऍप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, मराठीमध्ये तेवढंच करायचं. याच्या टॉपिकची लिस्ट आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो. फक्त तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की सर मराठीचे IMP टॉपिक्स, PYQ सगळे बघून झालेत, फक्त एक व्हिडिओ टाकायचं हे आहे, ते टाकून देतो व्हिडिओ. क्लिअर? तर ही गोष्ट तुम्हाला कळलेली आहे. क्लिअर? याच्यात आउट ऑफ पडतील का सर? आउट ऑफ पडतील. एखादा फार चुकला तर चुकला, पण आउट ऑफ. सर याचा किती वेळ दररोज अभ्यास करू? आजपासून दररोज 1 तास याचा अभ्यास कर. आणि व्होकॅब्युलरी शनिवार रविवार 2-2 तास, 3-3, 2-2 तास, शनिवार रविवार 2-2 तास फक्त करायचं. संपलेलं आहे. मराठीत आउट ऑफ मार्क पडतील. मला सर अवघड जात आहे सर, थोडंसं कळत नाहीये काय, याची बॅच उपलब्ध आहे आपली, नॉमिनल फीसमध्ये, घेऊन टाका, आउट ऑफ पुढे जातील. क्लिअर? आणि मी जेवढे टॉपिक बघतो तेवढेच बघून घ्यायचे, बस सफिशियंट आहे. जिंकले तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढंच करायचं. सगळं पुस्तक नाही करायचं. बऱ्याच जणांना वाटेल सर मुळावर सरांचं सगळं पुस्तक करायचं का? करायचं नाही बाळांनो, सगळं नाही करायचं. मी टॉपिक सांगतो तेवढीच PYQ बेस्ड सांगितलेलं आहे, बस सफिशियंट आहे. क्लिअर? मराठीचा विषय संपलाय. दररोज सांगितलं अभ्यास पण कधी करायचा, आजपासून परीक्षेपर्यंत दररोज 1 तास. आणि मग त्याच्यात आणि शनिवार रविवार 2-2 तास, शनिवार 2 तास, रविवार 2 तास व्होकॅब्युलरी, समानार्थी, विरुद्धार्थी, ते. क्लिअर? आता विषय संपला असेल. एक दुसरा आहे इंग्लिश. इंग्लिशला स्पेलिंग MPSCनं विचारलेली आजपर्यंत सगळे स्पेलिंग. आता ते तुमच्या लॅबमध्ये तर कुठे कुणाकडे 1984 ते आजपर्यंत असणारं इंग्रजीचे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण असणारं पुस्तक असेल ते तेवढं त्याच्याकडून घ्या. तेवढे त्या स्पेलिंगचे फोटो काढून घ्या आणि तेवढ्या स्पेलिंगची प्रॅक्टिस करा. खतम बात. त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. एक. ओके, दुसरं आहे ग्रामर. आता ग्रामरमध्ये आर्टिकल टॉपिक आहे, टेन्स आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. काय म्हणतो मी? या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. म्हणजे ग्रामरमधली याची देखील मला आता लिस्ट टाकावी लागेल की डायरेक्ट इनडायरेक्ट वरती 100% प्रश्न आहे. प्रिपोजिशन 100% प्रश्न आहे. आर्टिकल 100% प्रश्न आहे. टेन्स 100% प्रश्न आहे. टेन्समध्ये पण पास्ट आणि फ्युचरवरती जास्त प्रश्न आहेत. ओके, अजून मी टॉपिक सांगणार आहे
म्हणजे हे 100% जिथे प्रश्न आहे तिथे याच्यामध्ये उतारा असणारच का? असणारच आहे सर. 2025चा पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, त्याच्यात बघा उतारा आहे, सिनोनिम अँटोनिम आहे, काही म्हणी आहेत इंग्रजीमधले, आयडोम्स आणि फ्रेजेस आहे, 100% प्रश्न आहे. ओके, तर ते आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, कॉम्प्लेक्स इंटरेस्ट नाही सॉरी, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स जे इथं होतं, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, याच्यावरती देखील प्रश्न आहे. आणि एका शब्दाला काय म्हणतात, जसं शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तसं पॉलिगॅमी असेल की अजून आहेत तशी प्रश्न आहेत. याला दररोज किती वेळ द्यायचा आहे सर? याला दररोज, याला मोडतो सगळ्या सगळ्याला, बरं जाऊ द्या, हा, याला दररोज 2 तास, 2 तास, आजपासून परीक्षेपर्यंत 2 तास, आणि 1 दिवस आड करून 1 उतारा, किंवा 3 दिवसाला 1 उतारा, 3 दिवसाला 1 उतारा, 3 दिवसामध्ये 1 उतारा, 1 उतारा घ्यायचा. TCSचे उतारे घेऊ शकता तुम्ही नॉमिनल, काही प्रॉब्लेम नाही. TCSचे आहेत उपलब्ध याच्यामध्ये, TCSचं बुक आहे ना, TCSचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, त्याच्यातले उतारे घ्या. परीक्षा कोर्टच घेणार आहे, फक्त तुम्हाला सांगतो बा, TCSची घ्या, नॉर्मल सोपं जातं तुम्हाला, किंवा कुठलेही घ्या उतारे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, काय अवेलेबल झालं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकून देतो, MPSCचे काही टाकतो किंवा टाकतो मी त्याच्यावरती, काही प्रॉब्लेम नाही. दररोजचा नाही 1 सोडवायचा, 2 दिवसाला 1 सोडवा, ज्यांचं खूपच वीक आहे त्याने 3 दिवसाला 1 उतारा सोडवा. जवळपास 30 दिवस म्हणले तर 60 दिवस, 3 दिवस 20 1 उतारे सोडवले झाले पाहिजे तुमचे. मॅक्सिमम 30 झाले पाहिजे, मिनिमम 20 झाले पाहिजे. पण कसे सोडायचे? उतारा एक घ्यायचा, पूर्ण वाचायचा, आलं उत्तर बघायचं, वेळ नाही लावायचा, काहीच वेळ लावायचा नाही. पहिले 10 उताराला काहीच वेळ लावायचा नाही. 1 उतारा घ्यायचा, मस्त वाचायचा, प्रश्न सॉल्व्ह करायचे, लागू द्यायचा, परत उतारा वाचायचा, प्रश्न सॉल्व्ह करायचे, उतारा प्रश्न लागू द्या 15-20 मिनिटं, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्याचं ट्रान्सलेशन करायचं. ट्रान्सलेशन म्हणजे त्याच्यातल्या शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ बघायचा. की समजा तुम्हाला एक XYZ शब्द आहे, समजा अबोर्ड शब्द आहे, अबोर्ड तुम्हाला माहितीच नाही बोंबलायला, मग तुम्ही नुसतं त्याचं सोडून द्यायचं नाही की ह्याच्यात आलाय म्हणून, नाही. एक पेज घ्यायचं, अबोर्ड, त्याचा अर्थ वगैरे घ्यायचं, आणि ते सगळे जे शब्द तुम्हाला जमत नाहीत ते एका पेजवरती लिहायचे, परत तो उतारा वाचायचा, मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. तिसऱ्या दिवशी परत एकदा वाचायचा. क्लिअर? पहिले 10 उतारे वाटले तर लिहून काढा, अजून त्याचं ट्रान्सलेट करणे, गुगलला ट्रान्सलेट करा, गुगलने लेन्स वापरा, गुगल लेन्स असते, त्या पूर्ण उताराचं हे करा, ते लिहून काढा. फक्त 10 उतारे तसं करा, तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त पद्धतीने वाढेल. ओके, वाटलं तर मी अजून एखादा व्हिडिओ देखील सांगतो तुम्हाला की पॅसेज बद्दल कशी तयारी करावी. ओके, पण मी एवढं सांगितलं, एवढं सफिशियंट आहे, पॅसेज बद्दल व्हिडिओ टाकण्याची गरज नाही. जर वेळ मिळाला तर नक्की टाकतो. क्लिअर? एवढं करायचं आहे. ओके, याचा दुसरा जे आहे इंग्लिशच्या टॉपिकचा व्हिडिओ टाकावा लागेल आता. ओके, ते देखील टाकतो, कारण याच्यात जे टॉपिक सांगितले ते आधी करा, व्हिडिओ परत बघा. आर्टिकल, डायरेक्ट इनडायरेक्ट, चेन द व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, याच्यावरती देखील प्रश्न सांगितलेत मी जवळपास टॉपिक. ओके, हे आधी करा, तोपर्यंत व्हिडिओची वाट तर बघाच. ओके, जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, ओके, एकच सेकंदा, तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती. ओके, एकच सेकंद, हा, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, डिग्रीचं नाव, तुमचं पासवर्ड वर्ष पाठवा. तुम्हाला सगळे अपडेट्स व्हॉट्सअपला फ्रीमध्ये मिळून जातील. फक्त हा नंबर माझ्याकडे सेव्ह करा, हे डिटेल्स मला पाठवा, म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल. सगळ्या स्टेटसच्या रूपाने तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. ओके, चला, आता एक महत्त्वाची गोष्ट, जी आपली मराठीची बॅच होती. ओके, मोरा वळंबे सरांचं पुस्तक कसं वाचावं याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, तो बघून घ्या. आणि मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची टू द पॉईंट टीचिंग बॅच, याची 6 महिन्याची व्हॅलिडिटी, वॉच टाइम अनलिमिटेड आहे. लवकरात लवकर जाऊन परचेस करून घ्या. क्लिअर? चलो, आता मेन मुद्दा आहे दुसरा विषय, जसं आपण बघितलं इंग्रजीचा उतार्याचा दररोज प्रॅक्टिस पाहिजे, दररोज प्रॅक्टिस पाहिजे. 1 उतारा दररोज सोडा, किंवा 3 दिवसामध्ये 1 उतारा सोडा, पण त्याचा पोस्टमॉर्टम करा. क्लिअर? आणि इंग्रजीला जास्तीत जास्त होकॅप वाचा. आता होकॅप कुठून वाचू सर? भरपूर जणांचा प्रश्न असतोय. होकॅप जसं उतार्याचे 5 प्रश्न फिक्स, बाकी जर बघितले व्याकरणावरती 5 धरू आणि उरलेले 10 असं होकॅपवरती धरू, अंदाजे कमी जास्त 7-8 होतील. तर होकॅप जे असतील ते 1984 ते आजपर्यंत MPSCचे सर्व जुने प्रश्न. ओके, आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे कोर्टाचे PYQ. आता मार्केटमध्ये कुठले पण PYQचं बुक उपलब्ध आहे, मार्केटमध्ये जा, कुठल्या पब्लिकेशन्स घ्या, की उच्च न्यायालय भरती जुने प्रश्न असणारं पुस्तक द्या, घेऊन टाका, बस संपला विषय. क्लिअर? त्यातून ते होऊन जाईल PYQ. ओके, आणि मॅक्झिमम सराव होकॅपचा, इंग्रजीचा, MPSCचे जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक कुठल्याही याचं घ्या. लोकसेवा घ्या, बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या, किंवा झिरो इरर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. महेश पाटील सरांचं तर तुमच्याकडे ऑलरेडी दुसरं असेल तर ते यूज करा, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे.
क्लिअर? चलो, बात खतम. 2 विषयाचं झालंय. आता तिसरा विषय आहे. आता याचं आपण सांगितलं मराठीचा दररोज 1 तास अभ्यास करायचा आपल्याला, आणि दुसरं काय करायचं रे? मराठीचा 1 तास, इंग्रजीचा 2 तास. तिसरा विषय आहे जीएस जीके. जीएस जीके. जीएस जीके. आता याचा अभ्यास करत असताना याला 10 प्रश्न आहेत. किती जरी अभ्यास केला तर 10 पैकी 10 पडणं पेपर जर सोपा नसेल तर अशक्य आहे. म्हणजे जीएसच्या सरला जरी बसवलं तरी 1-2 चुकतील त्यांची, एक तरी चुकेल 100%, जरी ते एकदम परफेक्ट असतील तर. काही विचारतात ना ते, म्हणून याला दररोज तुम्ही 30 मिनिटं वेळ द्या. ओके? आणि शनिवार रविवार वाटलं त्याला 2-2 तास देऊ शकतात. शनिवार रविवार 2-2 तास किंवा 1.5 तास द्या. दररोज त्याला 30 मिनिटं किंवा 45 मिनिटं द्या दररोज. आणि प्रश्न वाचा, कोर्टाचे सगळे PYQ याच्यातून वाचून घ्या, आजपर्यंत विचारलेले सगळे. मग TCSचे जुने प्रश्न वाचू शकता, याला जास्तीत जास्त प्रश्न वाचू शकता. ओके? आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला काय वाचायचं ते कळू शकतं. पण याला असं एक तो मार्केटमधलं कुठलं पुस्तक घेतलं दररोजच 2-2 तास देतोय, तेवढा वेळ देऊ नका, कारण पुढे आपल्याला हे महत्वाचं आहे, रिझल्ट इथं आहे. ओके? म्हणून याला वेळ किती द्या? 30 ते 45 मिनिटं देऊ शकता दररोज. आणि शनिवार रविवार 2-2 तास. शनिवार रविवार मराठी इंग्रजी पण सांगितलंय, म्हणजे 4 तास तिथेच बुक्स फिक्स व्हायले, 2 तास त्याचे 2 तास याचे. ओके? असं थोडंसं लक्षात ठेवा. क्लिअर? चलो, हे झालं. आता याच्यात कुठले प्रश्न येतील तर याच्यात आहे बघा, इतिहासवरती प्रश्न आहेत, भूगोलवरती आहेत भारताच्या, ओके, आणि महाराष्ट्राच्या संबंधित देखील प्रश्न आहेत, करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत. ते जुने प्रश्न बघून तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने प्रश्न आहेत. करंटवरती प्रश्न आहेत, इतिहास भूगोलवरती प्रश्न आहे, पॉलिटिक्सचे काही प्रश्न आहेत, संघराज्य म्हणजे काय, किंवा लोकसभेच्या जागा विचारल्या, आसामच्या जागा विचारल्या होत्या 2019 पर्यंत. ते PYQ बघूनच सांगतो मी, काय उगाच हवेत गोळे करून सांगत नाही. PYQ बघितलेत मी, त्याच्यानंतरच अनालिसिसचा हा व्हिडिओ म्हणजे स्ट्रॅटेजी व्हिडिओ वगैरे सांगतोय. क्लिअर? चलो, एकदम क्लिअर दिसतंय, काहीच वाद नाहीये त्याच्यामध्ये. तिसरा जो चौथा जो विषय आपण झाला, हा चौथा जो विषय आहे, आणि 5वा जो विषय आहे, इथे पोस्ट मिळेल तुम्हाला मित्रांनो. पोस्ट मिळेल, पोस्ट. ओके? 20 प्रश्न याचे, 20 प्रश्न याचे. पहिल्यांदा याचे PYQ करा, PYQ वरून टॉपिक काढा. ओके? नंबर सिरीज असेल, कॅलेंडर असेल, अजून काय म्हणतात, सिम्पल इंटरेस्ट कंपोनेंट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ते असेल, की अजून ते अल्फाबेटल अरेंजमेंट असेल, त्या पद्धतीने सोपे सोपे प्रश्न आहेत, सिम्प्लिफिकेशन अजून जे आहेत हे. याला जवळपास जर बघितलं 3 ते 4 तास वेळ द्या. 3 ते 4 तास, 3 तास मिनिमम, मॅक्झिमम 4 तास द्यावाच लागेल. इथंच पोस्ट आहे. ओके? 100% पोस्ट तिथंच आहे. याच्याकडे तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल ते तुम्ही वापरू शकता मॅथबद्दल, मॅथ रिझनिंग बद्दल. ओके? याचे जुने प्रश्न थोडंसं म्हणजे सचिन ढवळे सरांचं आहे, पण ते MPSC कंबाईन राज्यसेवा या लेवलला आहे. ओके? याचं थोडंसं लो लेवलचं पुस्तक बघावं लागेल. ओके? याच्याबद्दल वाटलं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट देतो, किंवा व्हॉट्सअपला स्टेटसच्या स्वरूपात टाकतो वाटलं तर. ओके? पण सध्या याचे PYQ सॉल्व्ह करा. जसं अनिल अंकलने हे देखील पुस्तक आहे, ते देखील यूज करू शकता. जसं डायस वगैरे आहे, याच्यावरती देखील प्रश्न, त्याच्यावरती मी म्हणजे हे करतो पूर्ण त्याचं बघून एकदा, म्हणजे ते पुस्तकातून ते क्वेश्चन आहेत का ते बघावं लागेल मला. ओके? याच्या बुक लिस्ट बद्दल पुढच्या व्हिडिओत किंवा नंतर बोलतो मी त्याच्याबद्दल. ओके? पण याच्या पहिल्यांदा तुम्ही PYQ करायचे. ओके? PYQ बघून घ्या, किंवा हे असे प्रश्न आहेत 2019, 20, 23, 25, 24 असे 4-5 आहेत. तर ते PYQ बघा. त्या लेवलचं पुस्तक, म्हणजे याच्यात लेवल छोटी लेवल आहे, हाय लेवल नाही आहे, अवघड नाही आहेत हे. कारण की एका तासात 40 प्रश्न सोडायचे मॅथ आणि रिझनिंगचे, जसं अर्थमॅटिक आणि जनरल इंटेलिजन्सचे. ते त्या लेवलचं पुस्तक मी बघतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला देतो. आपली टेस्ट सिरीज देखील येणार आहे. ओके? टेस्ट सिरीजसाठी आपलं जे YouTube चॅनल आहे ते जॉईन करा, टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, युट्यूबला सबस्क्राईब करा, आणि व्हॉट्सअपला मी सांगितलं त्या पद्धतीने मेसेज करा. याच्याबद्दल नंतर बोलतो. फक्त 3 ते 4 हे करा, आणि फॉर्म्युले जसे असतील, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट युट्यूबला बघून घ्या, फॉर्म्युले लिहून घ्या. प्रॉफिट अँड लॉस युट्यूबला बघा, फॉर्म्युले लिहून घ्या. आजच्याच हे 2 टॉपिक करून टाका. ओके? काय सिम्पल इंटरेस्टमध्ये काय फॉर्म्युलाच पाहिजे, फक्त पाठ पाहिजे, गुणाकार पाहिजे, पाढेपाठ करा. 2 पासून सुरुवात करा, 2 ते 10 पर्यंत पाठ करा आधी, त्याच्यात कुठला अवघड जाते तो बघा, नंतर 11 पासून सुरू करा, 12, 13चं हळू द्या, चल द्या हळूहळू. स्क्वेअर पाठ करा, वर्गमूळ, घनमूळ पाठ करा, बेसिक गोष्टी करा ना. आता 2 महिने आहेत, होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाहीये. सोपे सोपे आहेत. सिलोलिझम सारखा हे आहे, युट्यूबला कुठला व्हिडिओ बघायचा आहे, एक 10-20 प्रश्न सोडवले होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येक टॉपिकचे 20-20 जरी प्रश्न सोडवले तरी मॅथ आणि रिझनिंग मध्ये जवळपास आउट ऑफ पडतात. तर पाढेपाठ पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. पाढेपाठ नाही, 2 महिन्यात पाढेपाठ होतात. तुला आजच्या दिवशी सगळे, एका दिवशी सगळे पाढेपाठ करायचे नाहीयेत.
ओके, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर एका दिवशी सगळे पाठ करतो. सगळे काय करायचे, परीक्षा 2 महिन्यानंतर आहे. ओके, त्या पद्धतीने जायचं आपल्याला. क्लिअर? चलो, तर हे समजलंय. याच्या बुक लिस्ट बद्दल नंतर बोलतो. याचे टॉपिक पण काढले तर नंतर, जसं इकडे बघा, इथे टॉपिक आहेत, ॲव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, डेसिमल फ्रॅक्शन असेल. ओके, हे तर आहेच नाही काय, बाकी मग ते टाकतो टप्प्याटप्प्यात. बघितलं मी पण पुस्तक त्याच्यानुसार बघितलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं एक हे आहे, कारण मी सांगणं म्हणजे मग लगेच विद्यार्थी घेतात, मग त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते नंतर बघून सांगतो डिटेल बद्दल. चला, कम्प्युटर. मागे ॲग्रीची एक्झाम झाली होती 2022ला, काय एरी पण होतात जसं कंबाईन मेन्सला वगैरे. त्यावेळेस मी फक्त 30 पेजेस दिले होते, आणि त्या 30 पेजेसमध्ये 4 पैकी 4 म्हणजे ॲग्रीचा 2 मार्काला एक असतो, तर 8 पैकी 8 मार्क विद्यार्थ्यांना पडले होते. आज तेव्हा ॲडिशन घेतलं होतं, 1.5 तासात ते सगळे प्रश्न तिथून आले होते, आणि त्या 1.5 तासात सगळं झालेलं आहे. त्याच्यात देखील ते 30 पेजेसची टीचिंग देखील मी आता एक व्हिडिओ टाकतो, रिव्हिजन म्हणून, मॅरेथॉन रिव्हिजन. त्या 30 एखाद्या 1.5 तासात 2 तासात ते पूर्ण 30 पेजेस जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. त्याला ICT नोट्स म्हणू शकता. मला ICT 11वी 12वी स्टेट बोर्डमधून ते IMP काढलेलं होतं. जर कोणाला पाहिजे असतील मी आपल्या टेलिग्रामला टाकतो, तिथून तुम्ही घेऊन टाका. ओके, ICT नोट्स म्हणून 30 पेजेसच्या स्टेट बोर्डमधले 30 पेजेस, जसे 200 पानाचे स्टेट बोर्ड होते, 400 पानापैकी 30 पेज काढलेत, आणि तिथून 4 पैकी 4 प्रश्न आले. इथं 11 आहेत, हे सॉरी 10 प्रश्न आहेत. या 10 पैकी 10 येऊन जातील. मी जे त्याच्यावर टाकलं, जसं उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, याच्यात मी प्रश्न बघितलेले आहेत, पूर्ण याचं पोस्टमॉर्टम झालंय. फक्त त्याच्यात आता थोडंसं PPT वगैरे बनवणं आणि एक 30 पेजेसवरती लेक्चर आणि काही नोट्स त्याच्यानुसार मी तुम्हाला देतो. समजा बघा, हे MS वर्ड, ओके, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. ओके, हे 3 वरती खूप प्रश्न आहेत. मी पूर्ण प्रश्न बघितले, जवळपास 80 प्रश्न, 79 प्रश्न मी बघितलेत. जसं सीडॅक आहे, सीडॅक किंवा सुपर कम्प्युटर असेल, ओके, त्याच्याबद्दल असे, आणि MPSCचे जुने प्रश्न आजपर्यंत आलेले, MPSCचे कम्प्युटरवरचे जुने प्रश्न, एवढे बस. सध्या एवढं करा. ते 30 पेजेस MPSCचे सगळे जुने प्रश्न, आणि याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन युट्यूबला बघून घ्या की MS वर्ड म्हणजे काय, कशा पद्धतीनं, MS एक्सेल म्हणजे काय, MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कुठल्या फोल्डरमध्ये काय आहे, फाईल कुठल्या फोल्डरमध्ये, ड्रॉ कशात करतात, फॉन्ट कशात आहे, साईज कशात आहे, ओके, त्याच्यानंतर पेज लेआउट काय, ते सगळ्या गोष्टींवरती डिटेल पद्धतीने प्रश्न आलेत. ओके, जसं जसं याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. टेस्ट सिरीज येणार आहे, त्या टेस्ट सिरीज मध्ये असेल, जर मेंटरशिप बॅच घेतली तर त्याच्यात देखील त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देतो. अजून नोट्स तयार करणं सुरू आहे, पण जे काही ऑलरेडी 30 पेजेस होते ते फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेले आहेत, परत एकदा टाकतो. ओके, त्याच्यामुळे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि तिथून 30च पेजेस आहेत नॉर्मल इंग्रजीत आहेत, त्याच्यात मी लेक्चर पण टाकणार आहे, ते पण चिंता करू नका. ऑलरेडी मी व्हाईट बोर्डवरती टाकलेलं आहे, पण ते त्याच्यात तुम्हाला अवघड होईल बघायला, त्याच्यामुळे डिजिटल बोर्डवरती टाकतो. 1-2 तास लागतील मला रेकॉर्ड करायला, एकदम जबरदस्त पद्धतीने होऊन जाईल. तेवढं केलं सफिशियंट, त्याच्या बाहेर काहीच नाही. जसं इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, त्याच्यावरती 100% प्रश्न आहे. जसं 1 MB म्हणजे काय, 1 TB म्हणजे काय, 1 GB म्हणजे काय, हे जे डाटा असते याच्यावरती देखील 100% प्रश्न दिसेल तुम्हाला. सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय, ओके, किंवा जे MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट, MS वर्ड याच्यावरती खूप प्रश्न आलेत, ते तुम्ही युट्यूबला बघून घ्या. MS वर्ड बद्दल माहिती बघून घ्यायची, युट्यूबला जायचं, MS वर्ड म्हणजे काय बघून घ्यायचं, त्याच्यात काय काय, MS एक्सेल म्हणजे काय बघून घ्यायचं, MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे काय बघून घ्यायचं. वेगवेगळे फुल फॉर्म्स आहेत, HTTP असेल, PDF असते का नॉर्मल, त्या PDFचा लांब माहीत नसतं आपल्याला. SMS असेल, MMS वरती, MMS जो असतो MMS, याच्या लांब फॉर्मवरती प्रश्न विचारलाय. उद्या जर SMS वरती विचारला तर ओके, त्या पद्धतीने लक्षात घ्या. PDF नॉर्मल असते, PDFचा लांब फॉर्म विचारलाय, कोर्टालाच विचारलाय. ओके, इतकं सोपं आहे. अजून भरपूर आहे. www वर्ल्ड वाईड वेब, आपल्याला www.com, त्याच्या www चा लांब फॉर्म विचारलाय, वर्ल्ड वाईड वेब, या पद्धतीनं. HTTP चा लांब फॉर्म बघून घ्या, HTTP. ओके, या पद्धतीनं खूप आहेत. आपण ALU असेल, अर्थमॅटिक लॉजिक युजिंग असेल, किंवा GUI असेल, ग्राफिकल युजर इंटरफेस असेल, असे भरपूर आहेत. त्याच्यावरती वाटलं तर एखादा व्हिडिओ टाकतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते तुम्ही करा. आणि नंतर पुस्तकाकडे जा. पुस्तकाच्या मार्केटमधले घेऊ शकता तुम्ही, एखादा कम्प्युटरचं कुठलंही, आता काही केसाकरचं असेल किंवा की स्टडी सर्कल असेल, किंवा एखादं कोर्टाच्या संबंधित बनवलेलं असेल, तो पण घेऊ शकता. सध्या मी काही बघितलेलं नाही त्याच्याबद्दल, पण मी जे प्रश्न बघितलेत तिथून मला कळलं की पुस्तकापेक्षा आधी PYQ बघणं गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं कोर्टाचं कुठल्या याचं जुने प्रश्न असणार घ्या, तिथून तुम्हाला त्याचं काम येणार आहे. ओके, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की 10 प्रश्न 10 पैकी 10 इथं मिळतात का, 100% मिळतात, पण एक्झाम ओरिएंटेड जावं लागेल. ओके, टेस्ट सिरीजवरती काम सुरू आहे. टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप जर बॅच झाली तर मेंटरशिपमध्ये अजून 1-2 दिवसांमध्ये ट्राय करतो. मेंटरशिपमध्ये पूर्ण याचे MP टॉपिक्स वगैरे सगळं, आणि त्याच्यानुसार नॉमिनल फीसमध्ये सगळं उपलब्ध राहील. ओके, परत एकदा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे
ओके, ते तुम्ही जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. ओके, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्हॉट्सअपला ज्यांना माझी स्टेटस दिसत नाही त्यांनी ही सगळी माहिती पाठवा. ओके, आणि टेस्ट सिरीज ऑफलाईनच पेपर होणार आहे, सध्या तरी कोर्टच घेणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये उपलब्ध असतं. थोडंसं त्याच्यावरती काम सुरू आहे, उपलब्ध झाली की लगेच युट्यूबला व्हिडिओ टाकतो, व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो, टेलिग्रामलाही टाकतो. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कुठेच कमी पडू नका. काही तुमच्या मनात प्रश्न असतील की सर कसं अजून काय त्याच्याबद्दल आहे तर नक्की व्हॉट्सअपला विचारा, जसा वेळ मिळेल तसा मी रिप्लाय देतो. आता खूप मेसेज येत राहतात, त्याच्यामुळे कदाचित एखाद्याची वेळ लागेल, तर कॉलिंग टाईम म्हणजे कोणाला कॉलवरती जरी बोलायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉलिंग टाईम घ्या आणि त्यावेळेस बोलू शकता. एखाद्या तुम्ही कॉल केला तर रिसीव्ह होत नाही कारण की भरपूर कॉल येतात, तर कॉलिंग टाईम घ्या की तुम्ही जरी कॉल केला नाही रिसीव्ह केला तर कॉलिंग टाईम घ्या, सर कॉलवरती बोलायचं आहे त्यावेळेस करा, नाही झाला तर दुसऱ्या दिवशी परत घ्या, काय व्हायला त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी परत बोला, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर अशा रीतीनं आहे. ओके, आणि ही जी मराठीची बॅच आहे ही तुम्ही ॲप्लिकेशनवरती परचेस करा, लवकरात लवकर ऑफरमध्ये ही उपलब्ध आहे. टू द पॉईंट याच्यात शिकवलंय आणि जेवढे मी टॉपिक सांगेल मराठीचे तेवढेच करा, तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. जास्तीत जास्त जणांना तो व्हिडिओ शेअर करा आणि काही अजून अडचण असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ह्या कम्प्युटरचा वगैरे अभ्यास किती वेळ करायचा हे सांगायचं राहिलं. ओके, मॅथ रिजनिंग मी तुम्हाला सांगितलं, जसं मराठीत सांगितलं जवळपास 1 तास, इंग्रजीचा 2 तास, याचा जवळपास 30 ते 45 मिनिटं, मॅथ आणि रिजनिंगचा जवळपास 1.5 तास, किंवा मॅथ 2 तास आणि रिजनिंग 1 तास असं करू शकता, किंवा 2-2 तास जे तुम्हाला आवडतात ते. आणि कम्प्युटरचा जवळपास एक 30 ते 45 मिनिटं करू शकता दररोज, तेवढा करू शकता. ओके, त्या पद्धतीनं चलो क्लिअर. अशा पद्धतीनं जबरदस्त पद्धतीने सांगितलं, या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. GS जे आहे, GK जे आहे याला थोडा कमी वेळ द्या, जास्तीत जास्त जुने प्रश्न वाचा, कोर्टाचे असेल, TCSचे असेल, MPSCचे असेल, त्या पद्धतीने वाचा. जास्त वेळ इथं 2-2 तास देतो मग मी GS मध्ये 10 पैकी 10 घेतो, पडत नसतात, इथं पडून जातील तुला 10 पैकी 10. किंवा इंग्रजीत पण 15+, 16+ पडतील. काही जर होकॅप जर तुमचं वीक असेल तर तिथं थोडंसं होऊ शकतं डॅमेज. बाकी मी जे सांगितलेत इंग्रजीमधले ग्रामरमधले वाक्य किंवा जे उतार आहेत त्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस आणावी लागेल, वेळ 1 तास आहे त्याच्यामुळे तिथं पण नाही आपल्याला गाफील राहायचंय. ओके, त्या पद्धतीनं. आणि मराठीत तर मी ऑलरेडी सांगितलं, मराठीत आउट ऑफ मिळतील, इंग्रजीत काही प्रश्न चुकू शकतात. याचं जबरदस्त हे केलं तर इथं पण एखादा 2च चुकवेल, जर वेळ नाही पुरला तर आउट ऑफ मार्क मिळतील. अजून 1-2 व्हिडिओ टाकायचे असतील तर नक्की अजून डिटेल पद्धतीनं टाकतो. पण आपली टेस्ट सिरीज जी आहे ती 2-3 दिवसामध्ये लवकरच सुरू होईल, ती जॉईन नक्की करा. त्याचं टू द पॉईंट एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. ओके, आणि आपली जर मेंटॉरशिप बॅच झाली तर ती पण 1-3-4 दिवसात ती पण जॉईन करा. ओके, तर अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.